मागील व्हिडिओमध्ये जसं सांगितले त्या पद्धतीनं उघडीपही मिळाली आणि गरमीची लेवलही वाढली आहे। त्याच अपडेटमध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की गरमीच्या लेवलमुळे 15 तारखेच्या आसपास महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। त्याची प्रचिती घनसावंगीच्या उत्तर भागांना, कन्नड सिल्लोडमध्ये मोजक्या भागांना अशी बऱ्याच ठिकाणी ती सक्रियता पाहायला मिळते आहे। उत्तरेकडील जे काही भाग आहे भोकरदन, जाफराबाद इथेही काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि येत्या 72 तासाच्याही आतमध्ये म्हणजे 14 आणि 15 जुलैला पाऊस पुन्हा मराठवाड्यामध्ये चांगला दमदार दिलासा देतो आहे। यामध्ये स्पष्ट आणि यामागची जी काही कारण आहे ते देखील सांगायचं म्हणलं तर यामध्ये एक गुड न्यूज सुद्धा अशी आहे। ती गुड न्यूज सगळ्यात अगोदर सांगतोय की पश्चिम महाराष्ट्रातनं जे काही जोरदार वारे आपल्याकडे येत आहेत पश्चिम पूर्व, हे हाय प्रेशर आता 2 ते 3 दिवसात निवळणार आहे। त्यामुळे उत्तरेकडनं आभाळ येण्याचं प्रमाण हे वाढणार आहे। म्हणजे एमपी कडे जे काही हाय प्रेशरमुळे पाऊस महाराष्ट्रातला जवळपास ह्या 20 दिवसापासून तिकडे सरकलेला होता तो मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये 20 तारखेच्याही अगोदर 17-18 जुलैला मराठवाड्यामध्ये मुसळधार हजेरी लावतोय। पण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सांगितले की 15 जुलैच्या आतमध्ये 14 आणि 15 जुलैला मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार दिलासा बऱ्याच 75% भागांना तो मिळणार आहे। यामध्ये खानदेशचा समावेश आहेच आहे, पण जो काही सोडलेला आणि दुष्काळजन्य परिस्थितीला असलेला जो काही भाग होता म्हणजे दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र त्यामध्ये समाविष्ट आहे मराठवाड्यातले 4 ते 5 जिल्हे। याचंही नाव आपण सुरुवातीला घेऊया आणि पूर्ण महाराष्ट्राचा अंदाज जो काही आढावा आहे तो देखील घेऊया। तर बघा, सगळ्यात अगोदर गुड न्यूज आहे अहिल्यादेवी नगर परिसर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना सुद्धा ही गुड न्यूज आहे। तुळजापूर वगैरे भागासह याच्यामध्ये काय होणार आहे की 15 तारखेला दमदार ते चांगला जोरदार हजेरी लावणार आहे। गरमीच्या लेवलमुळे मायक्रो थेंब याच्यामध्ये बनणार नाहीये, म्हणजे गारवा असला तर पाण्याच्या थेंबाची जाडी बारीक बनते, भुरभुर होऊ लागते आणि जर गरमी असेल तर पाण्याचा थेंब मोठा होऊ लागतो। त्याची प्रचिती घनसावंगीच्या उत्तरेकडील भागांना, हिसवण वगैरे भागांना आज पाहायला मिळाली आहे। त्यानंतर खवणे देवगाव जे आहे वाटूर फाट्याच्या उत्तरेकडील भागांना तिथेही चांगला पाऊस आज झाल्याची नोंद झाली आहे। असे बरेचसे गाव आहे मंठ्या तालुक्यामध्ये आज त्यांना पाऊस झाला आहे उत्तरेकडील भागांना। तर असाच जोरदार जो पाऊस आहे तो महाराष्ट्रामध्ये 15 तारखेच्याही आतमध्ये सुरुवात करतोय। पण पहिले आपण उद्याची 13 तारीख कशी जाईल तत्पूर्वी आजची संध्याकाळ ही कशी जाणार आहे देखील पाहूयात। मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती आहे, तिथेही काही ठिकाणी पाऊस होईल। अहिल्यादेवी नगर परिसराच्याही उत्तरेकडील भागांना होईल। जळगाव वगैरे भागांनाही आज संध्याकाळी काही ठिकाणी पाऊस होईल। मालेगाव, नाशिकमध्येही मोजक्या ठिकाणी आज पाऊस होईल। पण आता हे झालं आजच्या दिवसाचं म्हणजे 12 जुलैचं। उद्या काय होणार आहे हे बघूयात। उद्या अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये शहर परिसरातल्या काही भागांना जोरदार हजेरी लावणार आहे। पण 13 आणि 14 ही कमी भाग घेणारी तारीख आहे, पण आपल्याला जिथे जिथे ढग दिसतील ते बरसल्याशिवाय राहणार नाही। पण सर्वात अगोदर गुड न्यूज आहे उद्याची सांगली जिल्ह्याला। सांगली, सोलापूरमध्ये ठिकठिकाणी चांगला पाऊस पडेल। अकोला जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी, छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड, भोकरदन, जळगाव, बोदवड परिसर, अलीकडे जामनेर परिसर हा उद्या 13 जुलैला पाऊस सक्रिय होतोय। नागपूरमध्ये आणि अमरावतीच्या उत्तर भागांना मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्हा देखील याच्यामध्ये 60% व्याप्तीचा राहणार आहे। आता मराठवाड्यातली कंडिशन बघा। उद्या बीड जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल। पण उद्याचा पाऊस फारसा फोकस आपण देत नाहीये, कारण की ह्या दिवशी वातावरण खूप प्रचंड आहे आणि बऱ्याच ठिकाणी तो पाऊस होणार देखील आहे। पण तुम्हाला काय सांगितले की सोडलेले जरी भाग असले या 2 दिवसात तरी 15 तारखेपर्यंतच्या संध्याकाळपर्यंत कव्हर होतील असा अंदाज आहे आणि 75% याच्यामध्ये व्याप्ती आहे। तर सोमवार बघा, म्हणजे डायरेक्टली परवाचा दिवस, उद्याच्या दिवस आढावा गेल्याच्या नंतर दक्षिण महाराष्ट्र, सांगली, सोलापूर, त्यानंतर सातारा जिल्हा, पुण्याचा पूर्वेकडील भाग, दक्षिणेकडील भाग बऱ्याच ठिकाणी आहे। तुळजापूर, पंढरपूर ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे। याच सोमवारी 14 जुलैला अहिल्यादेवी नगरमध्ये सुद्धा काही भागांना खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस आगमन करणार आहे। यामध्ये बीड जिल्हा, लातूर, परभणी परिसर सुद्धा आहे। नांदेडचा सुद्धा बराचसा भाग याच्यामध्ये समाविष्ट आहे। जालन्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे। मंगळवारची जी काही तारीख आहे कव्हरेजमध्ये खूप चांगली आहे, 80% व्याप्तीच्या आहे। यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये उत्तरेकडील भागांना मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते, पण याच्यामध्ये 70 ते 80 गाव आहेत। याच्यामध्ये पैठण, गंगापूर दमदार ते जोरदार हजेरी लावणार आहे। वैजापूर आहे, अहिल्यादेवी नगरचे सर्व तालुके आहेत। परभणी जिल्हा आणि जालना जिल्हा हा व्याप्तीच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने आहे 15 जुलै संध्याकाळपर्यंत। त्यानंतर मंठा, परतूर, घनसावंगी, अंबड, लातूरचे निलंगा पट्टा, सोलापूर, धाराशिव तालुका,
माझा वगैरे सगळे भाग याच्यामध्ये कव्हर अप होतील असा अंदाज आहे. परभणी, नांदेड सह आहे, हिंगोलीला देखील मजल आहे. एकंदरीत चित्र पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राला 15 जुलै ही तारीख जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं राहणार आहे. 2 मिनिटात तुमच्या कमेंटला सुरुवात करते. पहिले सगळ्या भागांचा आढावा मला घेऊ द्या. 15 जुलै पर्यंतची कंडिशन बऱ्याच जणांना समजली. यामध्ये विदर्भामध्ये जो काही जोर आहे तो आहेच, पण विदर्भापेक्षा बराच जो आहे तो दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये आहे. म्हणजे एक वेगळं वातावरण तुम्हाला वाटायला लागलं असेल, कारण की वाऱ्याच्या तीव्रतेने ह्या विदर्भाचं मागच्या 20 दिवसापासून भरपूर पावसाने साधलं आहे. आता हे वारं कमजोर झाल्यामुळे मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या रडारवरती ह्या 3 दिवसाच्या आतमध्ये पाऊस सक्रिय होत आहे. आता ह्या उद्याच्या, आजच्या आणि परवाच्या ह्या 3 दिवसात जे घडणार आहे हे कमी अधिक प्रमाणाचं आहे. बरेचसे भाग त्यांनी कव्हर सुद्धा होतील. कदाचित सोमवारपर्यंतही बऱ्याचशा भागांना तो कव्हर करेल. पण आपण एक दिवस उशिरा का सांगतोय की 15वी तारीख जी आहे ही वाऱ्याच्या जोरामुळे दुपारपर्यंत आभाळ आणि दुपारनंतर गरमीच्या लेवलमुळे 2 ढगाचे 10 ढग व्हायला वेळ लागणार नाही अशी 80 मायक्रॉनची कंडिशन ही वैजापूर, पैठण, गंगापूर सह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये सर्व जिल्हे आहेत आणि दक्षिण महाराष्ट्र सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्याचं नाव घ्यायला खूप वेळ लागेल. तर अशी सगळ्याची कंडिशन आहे. तर आता मी तुम्हाला अजूनही सांगितले की हा जरी भाग 75% असला तरी पुढे 17, 18 आणि 19 तारखेपर्यंत सर्वश्याम पाऊस हा मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना पडणार आहे. ती डायरेक्टली त्या तारखेवरती फोकस करूयात. आता बघा, 17 जुलैला पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी धुवाधार पावसाची नोंद होईल. यामध्ये इकडे दक्षिण महाराष्ट्र सुद्धा आहे. सोलापूर, लातूर, निलंगा परिसर 17 जुलैची कंडिशन मध्ये. हिंगोली, वाशिम हे देखील पट्टे आहेत. बीड, जालना देखील याच्यामध्ये काही ठिकाणी आहे. त्यानंतर 18 जुलैला देखील आपण जर पाहिलं तर 18 जुलै हा गरमीच्या रडारमुळे पुन्हा एकदा दक्षिण महाराष्ट्र, अहिल्यादेवी नगर परिसर, सोलापूर, सांगली, सातारा, लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी चांदणबरीपेक्षाही रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद होईल. ह्या 20 दिवसाच्या रेकॉर्ड तुटेल. आणि त्यानंतर 19 तारीख ही सर्वश्याम पावसासाठी मराठवाड्यामध्ये सक्रिय होते. 1 दिवसाचा मागे पुढे फरक पडू शकतो. म्हणजे 19 ऐवजी 20 वर जाईल किंवा 19 ऐवजी ही 18 वरही येऊ शकते. त्यामुळे ह्या 3 दिवसामध्ये बऱ्यापैकी पावसाचा रिझल्ट येणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, लाईव्ह मध्ये इथेच थांबतो. काही 10-5 कमेंट असतील ते घेण्याचा प्रयत्न करेल. ज्याची माहिती ऑलरेडी मी दिलेली आहे त्या कमेंट्स करू नका. आता झडीचा पाऊस नाही हा मित्र, सगळ्यांनी लक्षात ठेवा. गरमीची लेवल खचणार नाहीये, त्यामुळे हा झडीचा पाऊस राहणार नाहीये. हा पाऊस पडला 1 तासभर, अर्धा तास त्याची झिमझिम राहील, ही वेगळा भाग राहिला. झडीचा पाऊस कशाला म्हणतात की 2 दिवस भुरभुर राहणं, 3 दिवस भुरभुर राहणं किंवा 4 दिवस भुरभुर राहणं, याला झड म्हणतात. 3 घंट्याची 1 घंट्याची झड नसते. त्यामुळे हा झडीचा पाऊस नाहीये, गरमीच्या लेवलचा पाऊस आहे. आणि उन्हाच्या तडाख्यामध्ये ज्या काही धारा उतरत असतात एक्झॅक्टली याला ह्युमिडिटीची लेवल म्हणतात. आणि ह्युमिडिटीच्या लेवलमुळे हा पाणी खूप चांगल्या पद्धतीने बरसू शकतो. सगळ्यांना विनंती आहे, ही माहिती सर्व शेतकऱ्यांना कॉपी होण्याच्या अगोदर शेअर करायला शिका. कन्नड, सिल्लोड आणि या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे मित्रा. पण व्याप्ती कशी आहे, सगळ्याच गावांना तो मुसळधार नाही पडणार. तुमच्या भागामध्ये पेंडवणी, इकडे चांगण, काही ठिकाणी अधिक पावसाची नोंद होईल. ही गरमीच्या लेवलमुळे होणाऱ्या घटना आहेत. भागवत, मंदराम, बोरकुले सर, आज तुमच्या भागात मला तर झाला असेल काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस. पण तुमच्याही परिसरामध्ये ह्या 3 दिवसात पाऊस येणार आहे. 13ला पडला, 14ला पडला, ही तारखा लक्षात घेऊ नका. डायरेक्टली 15 तारीख लक्षात घ्या. या अगोदर ही वातावरणाची चाल ढकलला आहे. त्यामुळे 15 तारखेला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पडणार आहे. निलंगा परिसर, आकाशमुळे सर, ह्या 2-3 दिवसात कव्हर होईल. तुम्हाला 15 तारीख होते, पण 14 तारखेला ही वातावरण तुमच्याकडे डेव्हलप होणार आहे. 14 तारखेला छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवी नगर परिसर, बीड, लातूर सह दमदार